नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आजची ही जी न्यूज आहे ना, ही फार इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. टेक्नॉलॉजीचा भाग आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं कठीण वाटू शकतं, पण कॉन्सेप्ट प्रॉपर समजून घ्या. कारण सोपा आहे किंवा कठीण आहे यावर जर तुम्ही ठरवत असणार की एखादी भाग करायची किंवा नाही करायचे, तर आयोगही तेच करेल मग तुमच्यासोबत की तुमचं सिलेक्शन करायची की नाही करायचंय. ते करा की एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे, आणि हाय चान्सेस आहेत की याचा उल्लेख, यावर प्रश्न हा कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये नक्की पाहायला मिळेल. प्रिलिम असेल, मेन्स असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल. फार इम्पॉर्टंट अशी न्यूज आहे, कारण इंडियाने खूप मोठं असं अचिव्हमेंट केलंय. इव्हन प्रधानमंत्री मोदी यांनी सुद्धा याबद्दल ट्विट केलेलं आहे की टुडे इंडिया टेक्स अ डिफाइनिंग स्टेप इन इट्स सिव्हिल न्यूक्लिअर जर्नी, अडव्हान्सिंग द सेकंड स्टेज ऑफ इट्स न्यूक्लिअर प्रोग्राम. कारण तुम्हाला चांगलं आठवत असेल, 1950चा 60चा जो दशक होता, ज्यावेळेस होमी जहांगीर बाबा होते, त्यांनी 3 स्टेजचा एक न्यूक्लिअर प्रोग्राम आहे ना, तो प्लॅन केला. सत्ता आली, सत्ता गेली, ही सरकार आली, ती सरकार आली, काँग्रेस आलं, एनडीए आलं, बीजेपी आलं, पण या प्रोग्रामला काहीच झालेलं नाही. कारण याचा इम्पॉर्टन्स तेवढाच जास्त आहे. कारण काय, मला सांगा की एनर्जी शिवाय आता काही पॉसिबल आहे का? नाहीये पॉसिबल. आणि आजही आपण एनर्जीसाठी इतर देशांवर खूप जास्त डिपेंडंट आहोत. बरोबर? जसं पेट्रोल किंवा डिझेल बघा ना, किंवा आता गॅसचं बघा, खूप जास्त आपण डिपेंडंट आहोत. मग आता हीच एनर्जी आपण हळूहळू जर इलेक्ट्रिसिटीकडे जर वळलो, जसं आता ईव्ही व्हेकल्स येत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत, पेट्रोल डिझेल करून आपण इकडे वळू, त्यामुळे काय होणार की त्यावरचा जो डिपेंडन्स आहे ना, तो कमी होईल. आणि ही जी एनर्जीची गरज आहे ना, ही फार जास्त वाढत जाणार आहे. आणि म्हणून बघा की कोणताही देश, आज तुम्ही चेक करा, जर तुम्ही रेग्युलर जर करंट अफेअर्स फॉलो जर करत असणार, आणि तसंही आपल्या सायन्स टेकमध्ये एनर्जीचा हा भाग तर आहेच, आणि एक वेगळी टेक्नॉलॉजी पण आहे. टेक्नॉलॉजी लिस्ट आहे ना, त्यामध्ये पण आहे, आणि एनर्जी वेगळा भाग पण आहे. इंडियाची अचिव्हमेंट हा पण भाग आहे. त्यामुळे सायन्स टेकमध्ये राज्यसेवेच्या मेन्समध्ये तर फारच इम्पॉर्टंट असा हा भाग होतोय. करेक्ट? तर बघा की एनर्जी शिवाय तर शक्य नाहीये. आणि म्हणून आपल्याला हळूहळू काही करून आपल्याला एनर्जीवर डिपेंडन्स आहे तो कमी करायचा आहे, आणि इंडिपेंडेंट बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. करेक्ट? आणि म्हणून जो 3 स्टेज प्रोग्राम होता, काय म्हटलं मी, तेव्हापासून 1950-60 पासून तो प्लॅन केलाय, तो अजूनही आहे. सत्ता बदलली, सरकार आली, सरकार गेली, पण तो प्रोग्राम तसाच आहे, अजूनही प्रयत्न सुरूच आहे. 3 स्टेज होता, आणि आता काय, सेकंड स्टेज अचीव केलंय. त्यातल्या त्यात प्रधानमंत्री मोदी यांनी हे पण केलं, म्हटलंय की इंडिजिनियसली डिझाईन अँड बिल्ड प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर. बघा, हे काही शब्द हायलाइट करतो ना, चांगले नोट करून ठेवा. फास्ट ब्रीडर रिएक्टर कुठं, कल्पक्कम हॅज अटेन इट्स क्रिटिकॅलिटी. म्हणजे क्रिटिकॅलिटी म्हणजे काय, की आता तो प्रॉपर एक फिसाईल मटेरियल किंवा एनर्जी आहे ना, ते प्रोड्यूस करू शकतो, आणि तिथून आता आपण थर्ड स्टेज कडे आहे ना, तो जाऊ शकतो. दिस अडव्हान्समेंट रिएक्टर कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग मोर फ्युल दॅन इट कन्झ्युम्स. बघा की जनरली काय होतं ना, की हा मी फॉर्म्युला बऱ्याच सांगतो की इफिशियन्सी म्हणजे काय, की आपण किती इनपुट देतोय त्यातून किती आउटपुट मिळतोय. हा रिएक्टर असा आहे. आणि जनरली काय होतं, जनरली काय, ऑलमोस्ट सर्वच ठिकाणी, की आपण इनपुट देतो आणि त्यापेक्षा नक्कीच काहीतरी कमी आउटपुट मिळेल. जेवढा आहे तेवढा तर मिळणार नाही, अदरवाईज 100% इफिशियन्सी आहे. पण इथं होत काय आहे, जेवढा इनपुट आपण देतोय ना, त्यापेक्षा जास्त आपल्याला आउटपुट मिळते. डिटेल समजून घेणार आहोत आपण. 3 स्टेज प्रोग्राम काय, रिफ्लेक्ट द डेप्थ ऑफ आर सायंटिफिक कॅपॅबिलिटी अँड द स्ट्रेंथन ऑफ आर इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस. आता हे लक्षात ठेवा की हे जे असे सेंटेन्स आहे, मेन्स मध्ये आन्सर रायटिंग मध्ये फार मदत करतील. इट इज डिसिसिव्ह स्टेप्स टुवर्ड्स द हार्नेसिंग आर वास्ट थोरियम रिझर्व. मेन जो टार्गेट होता ना होमी जहांगीर बाबाचा, की भारताकडे बघा, जनरली न्यूक्लिअर रिएक्टर जर पाहिलं तर आपल्याला हे माहित आहे की युरॅनियमचा जास्त वापर केला जातो, किंवा युरॅनियमच एक मेन मटेरियल आहे. पण भारताकडे युरॅनियमची कमतरता आहे, आणि भारताकडे जो भरपूर प्रमाणात आहे तो आहे काय, तर थोरियम आहे. भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे एवढा आहे की पुढचे 400-500 वर्षाने एनर्जी कमी पडणार नाही, एवढा थोरियम भारतात आहे. पण त्यासाठी रिएक्टर, त्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी जो रिएक्टर आहे, जी मशीन आहे, ती नव्हती ना. का, कारण आपण ते हळूहळू त्या स्टेजला पोहोचतोय. कारण एक तर न्यूक्लिअर एनर्जी असा सेक्टर आहे की थोडा जरी काही प्रॉब्लेम झाला ना, तरी पण अख्खा विध्वंस होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन द थर्ड स्टेज ऑफ द प्रोग्राम, अ प्राऊड मुवमेंट फॉर इंडिया, कॉंग्रॅच्युलेशन्स टू आर सायंटिस्ट अँड इंजिनियर्स. सो प्रधानमंत्री मोदी यांनी डिटेल असा ट्विट केले, आणि त्यातून आपल्याला 3-4 पॉइंट्स, आणि जे मुख्यतः प्रिलिम ओरिएंटेड आहे त्यासाठी तर आपल्याला मिळत आहे. बघा, मी तुम्हाला हे म्हटलंय, किंवा तुम्ही थंबनेलला पण पाहिलं असणार, की अमेरिका आणि चीनला सुद्धा हे पॉसिबल झालेलं नाही. एक लक्षात ठेवा की असा, ज्याला काय म्हटलंय, फास्ट ब्रीडर रिएक्टर, हा जो आहे ना, हा फक्त रशियाकडे आहे.
बऱ्याच देशांनी प्रयत्न पण केले, अमेरिकाने केलं, चीनने केलं, काही युरोपचे कंट्रीज त्यांनी पण केले प्रयत्न, पण ते शक्य झालेलं नाही. एक कोणत्या तरी देशाचा, बहुतेक जर्मनीचा वगैरे आहे, ज्यांमध्ये काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि ब्लास्ट पण झालेला होता, कारण तिथं सोडियमचा वापर केलेला होता. आणि सोडियम तुम्हाला माहित असेल की हवेसोबत कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा पाण्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आला, थोडा जरी मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये, पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर ब्लास्ट होतो म्हणून. सेम त्यावेळी तो झालेला होता. आज आपण तो तर डिस्कस करणार नाही आहोत, पण हे भारतासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एक रशियाकडे सिमिलर आहे आणि आता कोणतर भारत. करेक्ट. म्हणजे जर वेळ अशी आली पुढच्या काही वर्षानंतर, तर भारत ही टेक्नॉलॉजी इतरांना एक्सपोर्ट करू शकणार आहे. आणि भारताची खासियत तर ही आहे की भारत स्वस्तात करतो. बाकी जे कंट्रीज आहेत त्यांनी बिलियन्स ऑफ मनी आहे ते खर्च केले आणि फेल झालेत, आणि भारताने स्वस्तात ते करून दाखवलेलं आहे. करेक्ट. त्यामुळे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. नक्कीच परीक्षेमध्ये हमखास सांगतोय की येणारच. ठीक आहे, चला डिटेल समजून घेऊ. बघा काय आहे. हा, सर्वात आधी मी माझा नंबर इथे दिलेला आहे, तो नोट करून घ्या. तुम्हाला एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, कोणतेही क्वेरीज आहेत, इव्हन यांचा सिलेबस जरी तुमच्याकडे नाही आहे, मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला शेअर करतो. यासोबतच व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेला आहे, सायन्ससाठी डेडिकेटेड आहे. तो जरी जॉईन करायचा आहे तर मला मेसेज करायचा आहे, आणि टेलिग्रामसाठी इथे दिलेलं आहे. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही ठिकाणी माझे सर्व सेशनचे अपडेट्स, पीडीएफ वगैरे सर्व मी तिथे शेअर करत असतो. ठीक आहे. आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे, हिमराज चामोर्शीकर आहे. ठीक आहे. इथं पण रेग्युलर कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल, आणि इथे लिंक मिळेल युट्यूबची, जिथं तुम्हाला या प्रकारचे माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स मिळत राहतील. बघा काय आहे, बेसिक पासून आपण समजून घेऊ, जो प्रिलिम साठी पण कामाचा आहे, जो मेन साठी पण कामाचा आहे. बघा काय आहे, दोन प्रकारचे मटेरियल असतात, फिसाईल मटेरियल आणि फर्टाईल मटेरियल. बरं, त्या आधी ना न्यूक्लिअर रिॲक्शनची एक जो प्रकार म्हणजेच काय तर फिशन रिॲक्शन. एक प्रकार म्हणजे काय तर फिशन. फिशन म्हणजेच काय की बघा काय होतं, फिशन म्हणजेच काय की एक आहे ना, एकाचे काय तर मल्टिपल तुकडे होणे. जसं ती युरॅनियम आहे. युरॅनियम काय तर 23592 हा असतो ऍटॉमिक मास, हा असतो ऍटॉमिक नंबर. सो इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की आयसोटोप मध्ये फक्त आपल्याला 235 जो वर लिहिलेला आकडा आहे ऍटॉमिक मास, तो फक्त लक्षात ठेवा. कारण आयसोटोप मध्ये ऍटॉमिक नंबर सेम असतो, तो कन्सिडर करायची गरज नाही. तो युरॅनियम 235 आहे, त्यावर न्यूट्रॉनचा बंबार्डमेंट झाला. न्यूट्रॉनचा बंबार्डमेंट झाल्यामुळे काय होतं की युरॅनियम 236 तर बनलंय, पण त्याचे काय तर दोन पार्ट झाले, एक बेरियम आणि एक काय तर क्रिप्टॉन. आणि हे झाल्यानंतर मग त्यापासून परत काय तर एक, दोन आणि तीन, तीन न्यूट्रॉन परत तयार झाले. आणि यासोबत अजून बनतं काय, खूप सारी एनर्जी आणि ती बाहेर निघते या फिशन रिॲक्शन मध्ये, खूप सारी एनर्जी. आणि तीच एनर्जी मग आपल्याला वापरायची आहे. ती जी एनर्जी उष्णतेच्या स्वरूपात असेल, त्यापासून पाणी गरम केल्या जातो, त्याची वाफ होणार, आणि त्या वाफेचा वापर करून टर्बाईन तो फिरवल्या जाईल आणि इलेक्ट्रिसिटी तयार होईल. मग तो पाणी परत थंड करून हा जे पाण्याचे स्रोत आहेत त्यामध्ये तो सोडला जातो. सो आता तो नंतरचा भाग आहे. बट फिशन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकापासून काय तर मल्टिपल तयार होणे. आता होतं काय की हा जो न्यूट्रॉन आहे ना, म्हणजे इमॅजिन करा की असा युरॅनियम ना खूप सारा असा इथं आहे, हे युरॅनियमचे खूप सारे ऍटम आहेत. एका या युरॅनियमवर हा न्यूट्रॉन बंबार्ड झाला, तर यापासून परत तीन न्यूट्रॉन तयार झालेत. आता हे तीन न्यूट्रॉन काय होतील, समोरचे हे जे युरॅनियमचे ऍटम आहेत त्यावर बंबार्ड होतील, आणि या प्रत्येकांपासून परत तीन 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 तयार होतील. करेक्ट. मग हे काय करेल, हा परत इथं एका युरॅनियमवर बंबार्ड झाला, त्यापासून परत तीन, आणि हे प्रोसेस कंटिन्यू सुरू राहते. याला आपण म्हणू की चेन रिॲक्शन, साखळी अभिक्रिया. करेक्ट. हे थांबत नाही. ही जर थांबवली नाही तर त्याला आपण ऍटॉमिक बॉम्ब म्हणतो, आणि थांबवली तर त्याचा प्रॉपर पाहिजे तेवढीच ऊर्जा तयार करता येईल, आणि ते आपल्याला न्यूक्लिअर रिएक्टर किंवा न्यूक्लिअर एनर्जी मध्ये, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्यामध्ये ती प्रोसेस असते. हा, मग ते कसं कंट्रोल करतात त्यासाठी मॉडरेटर आणि कंट्रोलर युज केला जातो, तो परत मी इथे डिस्कस करणार नाहीये. आज आपण मेन काय तर 3 स्टेज प्रोग्राम आहे त्यावर डिस्कस करू. करेक्ट. पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल की दिस इज द चेन रिॲक्शन. आता ही चेन रिॲक्शन होण्यासाठी हा जो मटेरियल असतो ना, या मटेरियलला म्हणतात फिसाईल मटेरियल. म्हणजे एनर्जी तयार करायची आहे तर आपल्याला पाहिजे काय तर फिसाईल मटेरियल. फिसाईल मटेरियल कोणकोणते आहेत, युरॅनियम 233, युरॅनियम 235 आणि प्लुटोनियम 239. पण सिमिलरली जे फर्टाईल मटेरियल आहे, फर्टाईल म्हणजेच काय की असे मटेरियल ज्यांचा कन्व्हर्जन फिसाईल मध्ये करता येईल. समजले. फर्टाईल म्हणजेच काय की ज्यांचा कन्व्हर्जन फिसाईल मध्ये करता येईल, आणि मग फिसाईल पासून ऍक्च्युअली ही रिॲक्शन करून, फिशन रिॲक्शन करून एनर्जी मिळवता येईल. सो फर्टाईल मटेरियल कोणता, 238 आणि थोरियम 232. आता प्रॉब्लेम आहे काय बघा,
की आतापर्यंत जे न्यूक्लिअर रिएक्टर आहे त्यामध्ये युरॅनियमचाच वापर केला जातो, जो नॅचरल युरॅनियम आहे. मग त्यामध्ये युरॅनियम 233, 235, 238 हे सर्वच असतील. करेक्ट. जो काय तर एक जसा कार्बनचे आपण आयसोटोप बघतो की कार्बन म्हणजे काय त्यामध्ये सर्वच असतं. सिमिलरली काय तर इथं ते पण भारताकडे या युरॅनियमचे साठे किती आहेत? फार कमी आहेत. 1 ते 2% फक्त भारतामध्ये आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे यावर डिपेंडेंट राहू शकत नाही. म्हणजे आपण हळूहळू जरी रिन्युएबल कडे वळतोय तरी पण दुसऱ्यावर डिपेंडेंट राहावंच लागेल. जसं आतापर्यंत पेट्रोल, डिझेल आणि गॅसवर डिपेंडेंट आहोत. सिमिलरली काय तर या कंडिशनसाठी दुसऱ्यावर डिपेंडेंट राहावं लागेल. करेक्ट. आणि म्हणून आपल्याकडे जे भरपूर प्रमाणात आहे त्या काय तर थोरियम, आणि हे जर सक्सेस झालं ना तर थोरियमचा वापर करून मी काय म्हटलं 400-500 वर्ष पुढचे म्हणजे आपल्या 5-6 पिढ्या हे टेन्शनच नाही, एनर्जी भारतातच तयार होईल. लक्षात येत आहे. आणि म्हणून होमी जहांगीर बाबा यांनी त्यावेळेसच ओळखलं हे की आपल्याला काही केलं तरी पण थोरियम बेस्ड आपल्याला रिएक्टर तयार करावं लागेल. पण प्रॉब्लेम हाच होता ना की हा तर फर्टाईल आहे, डायरेक्ट एनर्जी तर तयार करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप 3 स्टेप तयार केलेत आणि हळूहळू यापासून फिसाईल मटेरियल कसं तयार करायचं आहे आणि फायनल एनर्जी कशी तयार करायची आहे ना ते काय तर तयार केलं. आता जर आपण हा थोरियम वगैरे पाहिला तो आपण डिटेल समजून घेऊ की कुठं मिळतंय काय मिळतंय. पण त्याआधी बघा तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल की भारतामध्ये फक्त 1 ते 2%च युरॅनियम आहे आणि 25% काय तर थोरियम हा भारतात आहे. विचार करा की युरॅनियम हा 1 ते 2% म्हणजे जगामध्ये जेवढा आहे आणि जगामध्ये जेवढा थोरियम आहे त्यापैकी 25% तर भारतात मिळतोय. काही कमीच नाही अजिबात थोरियमची, पण युरॅनियमची फार आहे. आणि म्हणून थोरियम हा काय तर फिसाईल नाही आहे. त्याला आपल्याला काय करावं लागेल तर जो अंडरगो फिशन त्यापासून रिएक्शन होणार नाही, जी चेन रिएक्शन आहे होणार नाही आणि त्यामुळे त्याला काय तर आपल्याला युरॅनियम 233 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जो युरॅनियम 233 म्हणजेच काय आहे तर फिसाईल आहे. सो अल्टिमेट एम आपला आहे काय की आपल्याकडे जो भरपूर थोरियम आहे त्याला फिसाईल मध्ये कन्वर्ट करा, म्हणजेच युरॅनियम 233 मध्ये कन्वर्ट करा. आणि याच कारणासाठी होमी जहांगीर भाभा यांनी 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे तो डिझाईन केलेला होता. करेक्ट. चला इथून उद्देश काय आहे हे लक्षात आलं असेल. सो महान शास्त्रज्ञ ज्यांचं खूप मोठा योगदान आहे है ना, तो त्यावेळेस स्वप्न पाहिला होता आणि होमी जहांगीर बाबांना हे त्यावेळेसच माहित होतं की ते त्यांच्या काळात होणार नाहीये म्हणून, पण त्यांची दूरदृष्टीनं खूप जास्त होती. करेक्ट. भारताला इंडिपेंडेंट व्हायचं आहे ना तर हे गरजेचं आहे. तर होमी जहांगीर बाबा यांचा हा खूप मोठा योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा काय करावं लागणार आहे, आयडिया बघा समजून घ्या की युरॅनियम 232 आपल्याकडे आहे. यामध्ये न्यूट्रॉनचा बंबार्डमेंट केला, युरॅनियम 233 झाला. त्यापासून त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये तर प्रोटॅक्टिनियम 233 मध्ये आणि मग फायनली कन्वर्ट होणार काय तर 200 युरॅनियम 233 जो ऍक्च्युली आहे काय तर फिसाईल मटेरियल आहे. आणि मग फायनली यापासून आहे ना ही एनर्जी मिळेल. इथे एक न्यूट्रॉन बंबार्ड केला तर यापासून एनर्जी मिळणार, परत त्यापासून परत काय मिळेल तर थोरियमच मिळेल आणि हे सायकल सुरू राहील. करेक्ट. आय होप की क्लिअर झालं असेल हे. नेक्स्ट रिझर्व जर पाहिले, जे तुम्हाला म्हटलं मी की भारतामध्ये जे साठे आहेत ना हे 25% म्हणजे अख्ख्या जगाचे काय तर 25% भारतात आहे. पण भारतामध्ये कुठं तर ही जी कोस्ट लाईनवर जी वाळू आहे ना जिला ऍक्च्युली काय तर मोनाझाईट म्हणतात. जे ओर्स आहेत ना, हा एक शब्द लक्षात ठेवा बरं का, थोरियमचा ओर्स. कारण आपल्याला मेटल नॉन मेटलचा जो टॉपिक आहे त्यामध्ये ओर्सवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर थोरियमचा ओर विचारला जाऊ शकतो, तो म्हणजेच काय तर मोनाझाईट. आणि हे ओर्स कुठं मिळतात हे बघा, ही जी कोस्टलाईन आहे या कोस्टलाईनवर जी वाळू आहे ना त्यामध्ये मिळते. सो या भागामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की थोरियमचे साठेने हे भरपूर पाहायला मिळतील. नेक्स्ट काय काय बघा डिटेल आता समजून घेऊ आपण. 3 स्टेज जो प्रोग्राम आहे आणि तुमचा प्रॉपर कॉन्सेप्ट आहे ना तो क्लिअर होईल. बघा 3 स्टेज जो प्रोग्राम तयार केला होमी जहांगीर बाबा यांनी काय केलं, पहिल्या स्टेजमध्ये ज्याला म्हणतात काय तर प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर, PHWR, प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर. दुसरा जो आहे याला काय म्हणतात तर FBR, फास्ट ब्रीडर रिएक्टर. आणि आज आपल्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे, इथं मिनिंग समजून घ्या. फास्ट ब्रीडर रिएक्टर, ब्रीडर म्हणजेच काय की परत सिमिलर तसेचा तसे तयार करणे. आणि जसं नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की आपण जेवढं देतोय ना त्यापेक्षा जास्त तयार होत आहे, अरे तोच त्यालाच तर ब्रीडर म्हणतात ना. करेक्ट. आपल्यासारखे परत तयार करणे त्याला काय म्हणतात तर ब्रीडर म्हणतात. सो फास्ट ब्रीडर रिएक्टर. आणि हे झाल्यानंतर मग त्याचा इथून निघणारा जो पदार्थ आहे त्याचा वापर कुठं करावा लागणार आहे आपल्याला, AHWR म्हणजे ऍडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर. तो आपण ना 3 स्टेज
जे बेसिक स्टेजेस आहेत कसं काम करतात ते आपण समजून घेऊ. बघा इथं दिलेलं आहे. सो स्टेज वन मध्ये काय सांगितलं होतं मी की प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर आहे. करेक्ट, प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर. कशाचा वापर इथं केला जाईल तर नॅचरल युरॅनियम, मी इथं लिहून ठेवतोय की नॅचरल युरॅनियमचा वापर केला. पण नॅचरल युरॅनियम पैकी बरं या बाजूला मी हे पण लिहून ठेवतोय म्हणजे ना तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. फिसाईल कोणतं आहे, युरॅनियम 233, युरॅनियम 235 आणि प्लुटोनियम 239. फर्टाईल कोणता आहे तर युरॅनियम 238. फर्टाईल कोणता आहे, युरॅनियम 238 आणि थोरियम 232. करेक्ट, आपल्याकडे हा भरपूर आहे. आणि आपल्याला अल्टिमेटली पाहिजे काय, हा पाहिजे. म्हणजे यापासून आपल्याला हा तयार करायचा आहे, हा उद्देश आहे ना, तो लक्षात ठेवा. करेक्ट. आता बघा इथं नॅचरल युरॅनियम आहे जो फर्स्ट स्टेज मध्ये प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर मध्ये वापरला जाईल. नॅचरल युरॅनियम म्हणजे हा पण युरॅनियम आला, हा पण आला आणि हा पण आला, सगळंच आलं. पण यामध्ये हा जो आहे ना युरॅनियम 235 याचं प्रमाण फारच कमी आहे. युरॅनियम 235 जसं इथे दिले बघा 0.5% युरॅनियम 235 हाय इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी वापरला जातो. फक्त किती 0.25 एवढा कमी आहे. बरोबर. पण या पहिल्या रिएक्शन मध्ये ही रिएक्शन इथं फिशन रिएक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तर तयार होईल, पण आपली गरज त्यावर तर भागणार नाहीये. पण इथून जो बाय प्रोडक्ट मिळेल ना तो बाय प्रोडक्ट काय आहे, एक मिळतो डिप्लिटेड युरॅनियम, एक मिळतो डिप्लिटेड युरॅनियम आणि दुसरा आहे काय तर प्लुटोनियम 239. प्लुटोनियम 239. आता हा प्लुटोनियम 239 लक्षात ठेवा, तो आहे काय तर फिसाईल आहे. म्हणजे ज्यापासून आपल्याला चेन रिएक्शन कंटिन्यू करता येईल. याचा वापर आता कुठं केला जाईल, स्टेज 2 मध्ये, ज्याला फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणतात. आणि लक्षात ठेवा की ब्रीडर रिएक्टर आहे म्हणजे प्लुटोनियम 239 पासून परत प्लुटोनियम 239 आहे तो वापरायचा आहे. आता इथं प्लुटोनियम 239 आणि युरॅनियम 238, कारण या नॅचरल युरॅनियम मध्ये लक्षात ठेवा की युरॅनियम 238 न भरपूर प्रमाणात आहे जो फर्टाईल आहे, आणि प्लुटोनियम 239 जो फिसाईल आहे. या दोघांची इथं रिएक्शन होणार, हा पण भरपूर प्रमाणात आहे आणि इथून काहीतरी आपल्याला हा सप्लाय दिलाय. हा ऑलरेडी लक्षात ठेवा की भरपूर प्रमाणात आहे म्हणून. करेक्ट. पण इथं या दोघांची रिएक्शन झाल्यानंतर परत तयार होतो काय तर प्लुटोनियम कन्व्हर्टेड फ्रॉम युरॅनियम 238. म्हणजे हा युरॅनियम 238 आहे तो कन्वर्ट होतो परत या प्लुटोनियम 239 मध्ये. आणि यामुळेच म्हटलं जात आहे की 239 हा परत तयार झालाय, त्याचं ब्रीडिंग झालंय म्हणून. आणि तेच आता अचीव केलेलं आहे, यालाच क्रिटिकॅलिटी म्हटलं जात आहे. आणि हेच तर इम्पॉर्टंट आहे, कारण या स्टेजमध्ये आपल्याला परत आता हा जो बाय प्रोडक्ट जो तयार झालाय ना युरॅनियम 233 जो फिसाईल मटेरियल त्याचा वापर करायचा आहे. पण ही रिएक्शन जेवढी जास्त होणार तेवढा हा तयार होईल. करेक्ट. सो इथं तुम्हाला फास्ट ब्रीडर रिएक्टरचा मिनिंग लक्षात आलं असेल. परत एकदा मी रिवाइज करतोय. प्लुटोनियम 239 तर आलाय, युरॅनियम 238 तर भरपूर प्रमाणात आहे. पण होणार काय, या दोघांची रिएक्शन होईल परत प्लुटोनियम 239 तयार होईल. बाय प्रोडक्ट कोणता तयार होणार, बाय प्रोडक्ट तयार होईल युरॅनियम 233 जो फिसाईल आहे. मग या युरॅनियम 233 चं रिएक्शन कोणासोबत होणार, थोरियम 232. आता काय म्हटलं मी, हे जेवढी रिएक्शन जास्त होणार तेवढा जास्त युरॅनियम 233 मिळेल. आणि हा तर आपल्याकडे तर भरपूर आहे, काही प्रॉब्लेमच नाही. आणि म्हणून ह्या थर्ड स्टेज साठी ही रिएक्शन अचीव करणं गरजेचं आहे. करेक्ट. जर याची काही कमी नाही आहे पण हा पण तेवढ्याच जास्त प्रमाणात पाहिजे. आणि म्हणून ही रिएक्शन अचीव करणं गरजेचं आहे, जे आता अचीव झालंय. आता होणार काय की इथून ही रिएक्शन झाल्यानंतर 233 भडाभड भडाभड पटापट 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 तयार होईल, केल्या जाईल. आणि काय होणार तर थोरियम सोबत रिएक्शन करून फायनली इलेक्ट्रिसिटी आणि ती तयार होणार. परत लक्षात ठेवा या दोघांचं रिएक्शन होऊन इथं काय होत आहे, परत युरॅनियम 233 तयार होत आहे आणि तोच वापरला जातोय. समजलंय. म्हणजे इथं पाहिजे काय आपल्याला, थोड्या प्रमाणात पाहिजे युरॅनियम 233 रिएक्शन यासोबत झालं, परत युरॅनियम 233 चाच वापर झालाय इथं, हा तर भरपूर प्रमाणात आहे. आणि ही रिएक्शन अजून कंटिन्यू सुरू राहील. आणि मग होणार काय की इथून इलेक्ट्रिसिटी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आहे ते मिळणार आहे. लक्षात ठेवा पहिल्या स्टेज नंतर इलेक्ट्रिसिटी तयार होणारच आहे.
दुसऱ्या स्टेज नंतर इलेक्ट्रिसिटी तयार होणारच आहे आणि तिसऱ्या स्टेज मध्ये तर अजून जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होईल. पण का आपण थर्ड स्टेज पर्यंत वाट पाहतोय? कारण हे तेवढ्या प्रमाणात नाहीये जिथं फ्यूल ची कमी आहे. मुख्य उद्देश काय होता? तोच होता ना, की दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये इंधनाची कमी होती, युरॅनियम पाहिजे होता तेवढा नाहीये. शेवटी आपल्याला थोरियमकडे वळायचंच होतं, हाच तर उद्देश होता आणि तोच काहीतरी इथं कम्प्लीट होतोय. आय होप की तुम्हाला हा जो मुद्दा आहे ना हा समजला असेल. थोडासा टेक्निकल आहे पण फार इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, कारण खूप मोठी अचिव्हमेंट ही भारताने इथं मिळवलेली आहे. आय होप की हा सर्व मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. नक्कीच थोडंफार रिव्हिजन करण्याची गरज पडते, कारण इवन मी हा टॉपिक बऱ्याचदा या आधी पण शिकवलंय, 3 स्टेज प्रोग्राम, पण मला प्रत्येक वेळेस तो रिवाइज करावा लागतो, एकदा समजून घ्यावाच लागतो. करेक्ट? चला, इथं मी माझा नंबर दिलेला आहे. कोणते काही क्वेरीज आहेत तर यावर तुम्हाला विचारता येईल. सेम नंबर कॉलिंगला आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे. ठीक आहे? व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, सेम नंबरला मला मेसेज करा. बॅच जॉईन करायची आहे जी आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे. एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व इथं कव्हर होईल. सर्व प्री आणि मेन्स कंप्लीट सिलेबस कव्हर होणार. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आपल्याकडे आहे. सोबत मेंटरशिप प्रोग्राम, 18 बुक्स तुम्हाला मिळतील, पीडीएफ स्वरूपात क्लास नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, सर्व मिळेल. भरपूर डिस्काउंट आणि ईएमआय पण मिळेल. माझ्या नंबरला डायरेक्ट कॉल करायचा आहे. कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण चालेल. तुम्हाला काही स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कस करायचं, कॉल करा डायरेक्ट. ठीक आहे? नेक्स्ट आहे काय? राज्यसेवा मेन्स गुरुकुल हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा मेन्सच्या प्रॉपर तयारीसाठी. यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आपल्याकडे आहे, ज्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि यामध्ये पण लक्षात ठेवा प्री आणि मेन्स सर्व कव्हर होईल. आपले सर्व क्लासेस, मग ती स्वराज्य बॅच असू द्या किंवा ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच असू द्या, आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. आपण कोणतंही बंधन ठेवलेलं नाहीये. स्वराज्य बॅच आहे तिथं तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळत आहे, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत मिळत आहे स्वराज्य बॅच मध्ये, जी राज्यसेवासाठी आहे. करेक्ट? आणि या बॅचचे वैशिष्ट्य फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यावर पण डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय पण आहे. माझा नंबर इथे स्क्रीनवर आहे ना, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.